कवी संमेलन पर्व तिसरे मुख्य प्रायोजक श्रीराम यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कवितेच्या मैफिलीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। पुन्हा एकदा मी निमंत्रित करणार आहे, पाचारण करणार आहे मंगेश विश्वासराव यांना। एका मैफलीमध्ये असं झालं, एका कवी संमेलनामध्ये रामदास फुटाणे अध्यक्ष होते आणि कवी संमेलन सुरू होतं। इथून या उजव्या बाजूने एक कवयित्री यायची, कविता वाचायची, निघून जायची। तिकडून एक कवी यायचा, आपली कविता वाचायचा, निघून जायचे। सगळ्या प्रेम कविता होत्या आणि सगळा असा निराश सूर लागलेला असताना मी पाहिलं की कुणीतरी उठलं माझ्या बाजूने आणि ते होते रामदास फुटाणे आणि ते खाली जाऊन बसले आणि ती कविता वाचनाची वेळ माझ्यावर आली आणि मला काहीतरी सुचतंय असं मला कळलं। मी उठून त्या पोडियमकडे जाईपर्यंत माझी कविता पूर्ण झाली। ती अशी होती, साला कवींचं आभाळ इतकं का फाटतं कळत नाही। सालं कवींचं आभाळ इतकं का फाटतं कळत नाही, त्याला ठिगळ लावायला यांना एक कवयित्रीही मिळत नाही। आणि नंतर मला आणखी एक काहीतरी सुचलं, ते असं होतं, हे रसिकांसाठी आहे। रसिक हो, तुम्ही जेव्हा वाजवत असताना टाळ्या, तुम्ही जेव्हा वाजवत असताना टाळ्या, तेव्हा खरं तर तुम्ही टाळ्या वाजवत नसता। तेव्हा खरं तर तुम्ही टाळ्या वाजवत नसता। धडाडत असतं एक मोठं शिलाई यंत्र, ज्याच्या तालावर तुम्ही कवीच्या फाटलेल्या हृदयाला टाके घालत असता। तर हे असं सगळं फार रोमॅन्टिक होत जाणं वगैरे वगैरे, ही संध्याकाळ फार अविस्मरणीय होईल असं मला वाटतं। पण मी लिहिलेलं आहे ते कवीचं नाव अशी कविता आहे। कवीच्या नावावर अजून कोणी लिहिलेलं नाही हे मला सतत खटकत होतं, म्हणून मी प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे कवीचं नाव असतं ना, ते कवितेच्या खाली असतं, त्यामुळे त्याच्यावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न मी केला। ते असं आहे, कवीचं नाव असतं पांडुरंगाच्या पायाखालच्या निश्चल विटेसारखं। कवितेच्या खाली असतं ना ते। कवीचं नाव असतं पांडुरंगाच्या पायाखालच्या निश्चल विटेसारखं, सासर आणि माहेरा दरम्यानच्या हळव्या हळदिव्या वाटेसारखं, श्रांत श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्यात घुसलेल्या बाणासारखंही कवीचं नाव असतं। कवीचं नाव असतं डरकाळी फोडणाऱ्या समुद्राच्या फेसाळ आयाळीसारखं। कवीचं नाव असतं डरकाळी फोडणाऱ्या समुद्राच्या फेसाळ आयाळीसारखं, अरसपाणी पाण्यातील सौंदर्यवतीच्या प्रतिबिंबासारखं। कवीचं नाव असतं निद्रितावस्थेत प्रणयोत्सुक अल्पवयीन रंभेसारखं। कवीचं नाव असतं चारी दिशा कमी पडाव्यात अशा रांगणाऱ्या बाळासारखं, कधी तिरडीवरच्या बेजान देहासारखंही कवीचं नाव असतं। कवीचं नाव असतं वेतोबाच्या पायाखाली वाहिलेल्या चपलांसारखं। वेतोबा तुम्ही पाहिला असेल, वेंगुर्ल्याचा देव आहे, तर नवस बोलल्यानंतर त्याला मोठमोठ्या चपला वाहिल्या जातात। कवीचं नाव असतं वेतोबाच्या पायी वाहिलेल्या चपलांसारखं, डेरेदार पिंपळाखाली जमिनीतून उसळलेल्या मुळासारखं। कवीचं नाव असतं नांगराचा फाळ। कवितेच्या खाली नाव असतं। कवीचं नाव असतं नांगराचा फाळ, भुईला सर्जनासाठी सिद्ध करणारा, खोल समुद्रात सोडलेला बोटीचा नांगर, दुर्डीत आपसुक राहून गेलेली आईसाठी शेवटची भाकर, पराभव समोर दिसत असताना सुद्धा डोंगर फोडण्याच्या जिद्दीने लढणारा बंकर कवीचं नाव असतं। कवीचं नाव असतं पुरुषाला रंध्रारंध्रातून उत्फुल्लपणे भोगणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील अनुपम्य तृप्तीसारखं। कवीचं नाव असतं सूर्याचं डबोलं डोक्यावर घेऊन चालणाऱ्या कवितेखाली पडलेल्या सावलीसारखं कवीचं नाव असतं। कवीचं नाव असतं म्हणत म्हणत कवितेचं नाव उज्ज्वल करणारी कविता विश्वासराव यांनी आपल्यासमोर सादर केलेली आहे। आणि याच्यानंतर मी पुन्हा एकदा आबेद शेखला विनंती करणार आहे की त्यांनी अशी नाव रोशन करणारी एक आपली गझल आपल्यासमोर पेश करावी। आबेद शेख तहत मध्ये म्हणतो, त्याआधी एक शेर अनेक म्हटला बघा, आणखी एक हे सांगण्यासारखे, आणखी एक हे सांगण्यासारखे, घाव झाले उरी चांदण्यासारखे,
आणखी एक हे सांगण्यासारखे, घाव झाले उरी चांदण्यासारखे. एकटा चाल तू हाक मारू नको, लोक नाहीत ते वा थांबण्यासारखे. वा 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 वा. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. ही गझल जेव्हा गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी कंपोज करून गायली आणि त्यांनी मला तेव्हा मंचावर बोलवलं आणि आपल्या खांद्यावरची शाल माझ्या खांद्यावर टाकून माझा सत्कार केला. ती ही गझल आपल्यासमोर सादर करतो. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. हे ध्येय काय आहे, थांबायचे बहाने. वा 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 वा. हे ध्येय काय आहे, बहुत बढिया. थांबायचे बहाने. वा 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 वा. माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे. माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे. जग झिंगणार आता माझ्या मनाप्रमाणे. वा वा वा. जग झिंगणार आता माझ्या मनाप्रमाणे. शेर बघा. परतून जीवनाने मज पाहिलेच नाही. परतून जीवनाने मज पाहिलेच नाही. इतके महाग पडले माझे तिला पाहणे. वा 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 वा. इतके महाग पडले माझे तिला पाहणे. मन मोडले तरीही घेऊ नका मनावर. वा रे वा. मन मोडले तरीही घेऊ नका मनावर. घडले सदा कुणाच्या सांगा मनाप्रमाणे. क्या बात है. वा वा. बहुत बढिया. घडले सदा कुणाच्या सांगा मनाप्रमाणे. या गझलचा शेवटचा शेर बघा. हृदयात तीर माझ्या पाठी मधून आला. क्या बात है. हृदयात तीर माझ्या पाठी मधून आला. अनघाव शोधती है छातीवरी शहाणे. क्या बात है. क्या बात है यार. बहुत बढ़िया. अनघाव शोधती है. हृदयात तीर माझ्या पाठी मधून आला. अनघाव शोधती है छातीवरी शहाणे. वाह. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. क्या बात है. क्या बात. हे ध्येय काय आहे, थांबायचे बहाने. वाह, वाह. थांबायचे. वाह. क्या बात है. क्या बात. आबेद, पुढे जाण्याचा उद्देश जो आहे की पुढे पुढे जायलाच पाहिजे आणि थांबायचं म्हणजे ध्येय जे आहे ते थोडं थांबायचा बहाणा आहे. किती सुंदर पद्धतीने ही गझल तो मांडतो आहे. आणि असंच आपल्याला पुढे पुढे जायचं असल्यामुळे फारसं आता काही न बोलता मी सतीश सोळंकूरकरांना पुन्हा विनंती करणार आहे की त्यांनी आपली एक कविता आपल्यासमोर ठेवावी. सतीश सोळंकूरकर. घोड्यांच्या संदर्भातल्या काही कविता सांगण्यासारखं या माझ्या कविता संग्रहामध्ये आलेल्या आहेत. त्यातली एक कविता
तुमच्यासाठी ठेवतो. थोडासा वेगळा मूड लागेल, वेगळी कविता म्हणून ऐका. घोड्यांची काळजी अशी ही कविता आहे. घोड्यांची काळजी घ्यावी लागते खूप निगुतीनं. घोड्यांची काळजी घ्यावी लागते खूप निगुतीनं. अगदी लहान बाळांची घेतात तशी. घोडे काहीच बोलत नाहीत, त्यांच्या मनावरचे ओरखडे मात्र जाणवत राहतात खूप दिवस. कळपातील मादीच्या नादी लागू शकतात अनेक घोडे एकाच वेळेला. कळपातील मादीच्या नादी लागू शकतात अनेक घोडे एकाच वेळेला, पण मादीच्या मनातला नेमका नर समजल्यावर एक एक करून बाजूला होतात हळूहळू. मादीच्या मनातील नेमका नर समजल्यावर एक एक करून बाजूला होतात हळूहळू. किती असला उन्माद आणि इच्छा, किती असला उन्माद आणि इच्छा, तरीही मोहिमेच्या वेळी घोडे कसोशीने जपतात एकटेपणा व्रतस्थ फकीरासारखा. कितीही असला उन्माद आणि इच्छा, तरीही मोहिमेच्या वेळी घोडे कसोशीने जपतात एकटेपणा व्रतस्थ फकीरासारखा. जीवाच्या आकांताने चौखूर उधळणाऱ्या घोड्यांना नामुष्की पसंत नसते. पायातून काढून टाकलेल्या झिजलेल्या नालांकडे पाहणे कसोशीने टाळतात घोडे. पायातून काढून टाकलेल्या झिजलेल्या नालांकडे पाहणे कसोशीने टाळतात घोडे. ते डोळे बंद करून घेतात. तरुणपणानंतरच्या आयुष्याचे चित्र दिसत असते त्यांना झिजलेल्या नालेत बहुधा. टांग्याला जुंपलेल्या जोडीपैकी एक मादी आणि एक नर असेल. टांग्याला जुंपलेल्या जोडीपैकी एक मादी आणि एक नर असेल तर मादी जोरात ओढत राहते टांगा आपल्या बाजूने. नराकडचा भार जरा कमी करता येईल या विचाराने. टांग्याला जुंपलेल्या जोडीपैकी एक मादी आणि एक नर असेल तर मादी जोरात ओढत राहते टांगा आपल्या बाजूने. नराकडचा भार जरा कमी करता येईल या विचाराने बऱ्याच वेळा टांगा ओढताना अडखळत असते मादी. बऱ्याच वेळा टांगा ओढताना अडखळत असते मादी. आपल्या आणि जोडीदार नराच्या वाटेतले खड्डे एकाच वेळी चुकवायचे असतात तिला बहुधा. घोडे उभे असतात आयुष्यभर. घोडे उभे असतात आयुष्यभर. ते बसत नाहीत कधीच. ते जर कधी बसले तर परत कधीच उठत नाहीत. मोहिमेवर निघताना एकतर धडधाकडसे विजयी होऊन परत येता येऊ दे, नाहीतर मरण येऊ दे, अशा शुभेच्छा देत असतात घोडे एकमेकांना. मोहिमेवर निघताना एकतर धडधाकडसे विजयी होऊन परत येता येऊ दे, नाहीतर मरण येऊ दे, अशा शुभेच्छा देत असतात घोडे एकमेकांना. निकामी जखमी राहून जगणे त्यांना पसंत नसते आणि मुद्दाम गोळी घालून दिलेला केविलवाना मृत्यूही त्यांना नकोसा असतो. युद्धामध्ये कामी आलेल्या घोड्यांचा अभिमान बाळगून असतो अख्खा कळप. घोड्यांची काळजी घ्यावी लागते खूप निगुतीनं. घोड्यांची काळजी घ्यावी लागते खूप निगुतीनं. अगदी लहान बाळांची घेतात तशी. घोडे काहीच बोलत नाहीत, त्यांच्या मनावरचे ओरखडे मात्र जाणवत राहतात खूप दिवस. वा. श्रीराम यात्रा कंपनीच्या कुठल्याही शाखेमध्ये बुकिंग केल्यास कुठल्याही यात्रेसाठी स्पेशल ऑफर 5% डिस्काउंट, तसंच 15 सीट बुकिंग केल्यास 1 सीट फ्री. कवी संमेलन पर्व 3 मुख्य प्रायोजक श्रीराम यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. कवितेची मैफिल अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. अजूनही रंगतदार कविता, उत्तम कविता आपल्याला ऐकायच्या आहेत, पण या ठिकाणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.